कोकणच्या निसर्ग सौंदर्याला आता प्लास्टिक प्रदूषणाची काळी किनार लागली आहे. दापोलीतील मुरुड, कर्दे आणि लाडघर समुद्र किनाऱ्यांवर प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास आणि इतर कचऱ्याचा अक्षरशः खच साचला आहे. निळाशार समुद्र आणि किनाऱ्यावर मात्र प्लास्टिकचा विळखा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचाही हिरमोड होत आहे. या समुद्र किनाऱ्यांवर तातडीने स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोकणच्या समुद्र किनाऱ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. हा प्लॅस्टिक ह्यापूर्वी कधीच पाहिलेला नव्हता आणि यावर्षी ह्या 15 ते 20 दिवसात खूप म्हणजे कर्दे, मुरुड, लाडघर, अंजरला या ठिकाणी खूप प्रमाण प्लॅस्टिकचं वाढलेलं आहे. म्हणजे हे जमवण्यासाठी जर शासनातर्फे आम्हाला मशिनरी जर मिळाली तर खूप फायदा होईल आमच्या म्हणजे ग्रामस्थांनाही, असं मी आवाहन करतोय शासनाला.